गुड इव्हनिंग बाळा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला तुमचा चॅट मी बंद करतोय आणि आज आपण आपल्या न्यू टॉपिकला स्टार्ट करूया. कॅलेंडर. ओके चला. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आता आपण स्टार्ट करतोय आपल्या न्यू टॉपिकला, दॅट इज कॅलेंडर. आता कॅलेंडर मध्ये काय करायचं, तुम्हाला प्रत्येक टॉपिक किंवा प्रत्येक आपण म्हणूया लाईन तुम्हाला व्यवस्थित ऐकायची आहे. ठीक आहे. कारण हे जर समजून घेतलं तरच तुम्हाला समोरचं समजतं, नाहीतर इथं आपल्याला अवघड जातं. ठीक आहे. चार्ट मी ऑन ठेवतो. बरोबर. चार्ट ऑन ठेवतोय. सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचं आहे. आणि काय अडचण आली तर मला तुम्ही मेसेज करू शकता चॅटमध्ये. अन्यथा उगाच मेसेज करू नका. उगाच मेसेज केलं काय होतं, तुमची स्क्रीन ब्लॉक होते. ओके. ओके हितांश, उगाच मेसेज करायचं नाहीये. फक्त काही काम असेल, म्हणजे काम म्हणजे काय, तुम्हाला काही सांगायचं असेल तरच. ठीक आहे. ओके पण करायचं नाहीये. ओके हाय हॅलो बिलकुल नाही. काही काम असेल तरच तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. सो बघा आता कॅलेंडर. आता कॅलेंडर मध्ये काय राहतं बघा, जनरली काय राहतं बघा, कॅलेंडर म्हणलं तर आपण डेज, इयर हे आपल्या माइंडमध्ये येतं. बरोबर. तर बघा इयर बघा, आपण तुम्हाला दोन प्रकारचे इयर तुम्हाला इथं स्टडी करायची आहे. सिम्पल आहे, काही फार अवघड नाहीये. एक आहे तुमचं नॉर्मल इयर. ओके. सो नॉर्मल इयर मध्ये काय राहतं, नॉर्मल इयर मध्ये बघा तुमचे 365 डेज असतात. ओके. 365 डेज. ओके. बघा याला जर तुम्ही 7 ने डिवाइड केलं तर काय येतं, बरोबर ना. 365 डेज आणि याला जर तुम्ही 7 ने डिवाइड केलं, चला करून बघू आपण काय येतं. 7 डेज ने काय करतोय आपण, अरे 7 डेज म्हणजे काय, वीक. वीक मध्ये किती डेज असतात, 7 डेज. ओके. म्हणजे 365 डेजला जर आपण 7 ने डिवाइड केलं तर नंबर ऑफ वीक्स इन अ इयर हे आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करता येतं. आहे ना सिंपल. करेक्ट. हे आपल्या इथं काय करता येतं रे, हे आपल्याला कॅल्क्युलेट इथं करता येतं. हे तुम्हाला सांगायचं आहे. सो म्हणून मी सांगतोय की इथं काय करा, तुम्ही त्याला 7 ने डिवाइड करा. ठीक आहे. 7 ने डिवाइड करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. त्याला काय करायचंय, 7 ने डिवाइड करायचंय. चला 7 ने आपण इथं डिवाइड करू. बरोबर. 7 5 35. ओके. 7 ने डिवाइड का, 7 5 35 येतं. ओके. 36 - 35 केलं 1 येतं. हा 5 इथं घ्या. करेक्ट. सो 7 2 14. ओके. 15 - 14 जर केलं तर 1 येतं. म्हणजे बघा 52 वीक्स येतात. 52 वीक्स. बरोबर. 365 डेज मध्ये 52 वीक्स प्लस आता रिमाइंडर मध्ये काय आहे, तो तुमचा 1 म्हणजे तो 1 डे आहे. ओके. तो काय आहे, तुमचा 1 डे आहे. ओके. मीन्स 365 डेज मध्ये 52 वीक्स असतात. ओके. 52 वीक्स म्हणजे काय की
जो तुमचा फर्स्ट डे आहे इयरचा जो काही फर्स्ट डे आहे तो काय होतो, तो 52 टाइम्स येतो, प्लस इथे पण एक डे रिपीट होतोय. म्हणजे त्या इयरचा जो काही फर्स्ट डे असेल आणि जो काही डे असेल, मंडे सॅटर्डे वॉट एव्हर, तो तुमचा 53 टाइम्स येतो. आणि रिमेनिंग जे काही तुमचे डेज आहेत हे तुमचे 52 टाइम्स येतात. कसे येतात? सिंपल आहे बघा. आता 52 वीक्स आहेत, म्हणजे वीक मध्ये जे काही तुमचे 7 डेज आहेत, बरोबर ना, वीक मध्ये जे काही तुमचे 7 डेज आहेत हे 52 टाइम्स येतात. याचा अर्थ असा होतो. ठीक आहे, हे काय तर तुमचे 52 टाइम्स येतात. ठीक आहे, मग एक्स्ट्रा डे कोणता आहे? तर हा एक्स्ट्रा डे आहे. मग एक्स्ट्रा डे कोणता असेल? वीकचा फर्स्ट डे, राईट? हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे तर झालं तुमचं नॉर्मल इयर. आता सेकंड आहे बघा तुमचं लीप इयर. ओके, आता लीप इयरचा कन्सेप्ट काय आहे? तर लीप इयर मध्ये काय राहतं? व्हॉइस इज ब्रेकिंग. मेटकर, बाकीच्यांना व्हॉइस ब्रेक होतोय का? येस सर नो, फक्त येस सर नो मध्ये उत्तर द्यायचंय. ओके, नाही ना, नाही होत नाहीये बेटा. एकदा एक्झिट करून जॉईन करून बघ. ओके, सही, ठीक आहे. अरे होत नाहीये, एकदा तुम्ही एक्झिट करून जॉईन करून बघा. ठीक आहे, बस झाले. ठीक आहे, बस झाले. चला, बस झालं मॅसेज. आता नो येस आता बंद करा. ठीक आहे, आता सांगू नका. चला, लीप इयर. आता लीप इयर मध्ये काय राहतं? तर लीप इयर मध्ये राहतं तुमचे 365 डेज. ओके, सॉरी 66, सॉरी 366 डेज असतात लीप इयर मध्ये, म्हणजे 1 डे एक्स्ट्रा राहतो. ओके, आता याला जर आपण वीक मध्ये कन्वर्ट केलं तर 52 वीक्सच असतात, फक्त 1 डे एक्स्ट्रा आहे. मीन्स इथं तुमचे 2 डेज एक्स्ट्रा येतात. ओके, इथे काय येतात? तुमचे 2 डेज एक्स्ट्रा येतात. म्हणजे इथे इयर मध्ये जो काही तुमचा फर्स्ट डे आहे आणि जो काही सेकंड डे आहे तो तुमचा 53 टाइम्स येतो, आणि रिमेनिंग जे काही डेज आहेत हे तुमचे 52 टाइम्सच येतात. ओके, 2 डेज एक्स्ट्रा आहेत. म्हणजे इयरचे बघा 52 वीक्स म्हणजे काय आहे की वीक मध्ये जे डेज आहेत हे तुमचे 52 टाइम्स येतात. ओके, राहिले तुमचे 2 डेज. मग हे कुठले डेज असतील? जे इयरचे स्टार्टिंगचे 2 डेज, राईट? सेम नॉर्मल इयर मध्ये. नॉर्मल इयर मध्ये काय राहतं? 52 वीक्स, आणि 1 डे म्हणजे कोणता? इयर मध्ये जो स्टार्टिंगचा डे आहे तो तिथं काय होतोय? रिपीट होतोय. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, किंवा एक्स्ट्रा तिथं आपण येतोय. ठीक आहे, तो एक्स्ट्रा तिथं येतोय हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, एवढं झालं क्लिअर. आता एक्झाम्पल बघा इथे आता. ठीक आहे, आता बघा एक एक्झाम्पल आपण घेऊया. काय एक्झाम्पल घेऊया? चला, एक एक्झाम्पल आपण घेऊया. ठीक आहे, 1 ऑफ जन. एका इयर मध्ये बघा 1 ऑफ जानेवारी जी आहे, 1 ऑफ जानेवारी आपण घेऊया. ठीक आहे, 2013 मध्ये घेऊया. बघा आता 1 जानेवारी 2023 या दिवशी फॉर एक्झाम्पल तुमचा मंडे होता. 1 जानेवारी 2013 ला तुमचा मंडे होता. ओके, सो इन द नेक्स्ट इयर म्हणजे त्याच डेला, बरोबर, नेक्स्ट इयर मध्ये त्याच डेला, ओके, म्हणजे 1 ऑफ जानेवारीलाच. ओके, बट 2014 मध्ये कुठला डे असेल? आता बघा इथे काय करायचं. आता 52 वीक्स आहेत. 52 वीक्स म्हणजे काय आहे की तुमच्या वीक मध्ये जे 7 डेज आहेत ते 52 टाइम्स काय होतात? रिपीट होतात. आणि हा 1 डे जो आहे
हा वन डे काय करायचं आपल्याला फॉरवर्ड जायचं आहे. मीन्स बघा 1 जानेवारी 2023 आहे. ओके, आपल्याकडे बघा नॉर्मल इयर मध्ये वन डे एक्स्ट्रा राहतो. ओके, वीक पेक्षा, राईट. सो 1 जानेवारी 2023 आहे. ओके, 1 जानेवारी, ठीक आहे, 1 जानेवारी 2013 मध्ये मंडे आहे. ओके, आणि नॉर्मल इयर मध्ये आता हे हे तुमचं लीप इयर नाहीये, हे पण तुमचं लीप इयर नाहीये, बरोबर. हे नॉर्मल इयर आहे. ओके, बरोबर. आता लीप इयर मध्ये काय होतं, फक्त फेब्रुवारी मंथ मध्ये फक्त एक डे एक्स्ट्रा होतो, आणि फेब्रुवारी मंथ जर येत असेल तरच एक्स्ट्रा डे आपण काउंट करायचा, अदरवाईज त्याला स्किप करायचं. ठीक आहे, जर येत असेल तर ते तुम्हाला नंतर मी सांगतो. ठीक आहे, आता 1 जानेवारी 2023 मध्ये 2013 मध्ये मंडे आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट इयर मध्ये आता आपल्याकडे बघा नॉर्मल इयर मध्ये वन डे एक्स्ट्रा राहतो, तर इथं काय करायचं, फक्त वन डे एक्स्ट्रा काउंट करायचा, बरोबर. म्हणजे बघा मंडे होता, आपल्याकडे एक डे एक्स्ट्रा आहे, तर काय करायचं, त्याच डेटला एक डे एक्स्ट्रा घ्यायचा. म्हणजे मंडे होता, तर तिथे किती असेल, मंडे प्लस वन डे म्हणजे ट्यूजडे, बरोबर. म्हणजे इथं येईल तुमचा ट्यूजडे, बरोबर. नॉर्मल इयर मध्ये वन डे एक्स्ट्रा राहतो ना, बरोबर. म्हणजे त्याच तारखेला बट नेक्स्ट इयर मध्ये त्याच डेटला बट नेक्स्ट इयर मध्ये वन डे फक्त एक्स्ट्रा करायचा. म्हणजे मंडे असेल तर ट्यूजडे, संडे असेल तर मंडे, मंडे असेल ट्यूजडे, ट्यूजडे असेल वेन्सडे. एवढं लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल हे जर लीप इयर असतं, तर लीप इयर असतं तर 2 डे एक्स्ट्रा करायचं. कारण लीप इयर मध्ये बघा 2 डेज आपले एक्स्ट्रा असतात. एक्स्ट्रा 2 डेज म्हणजे एक्स्ट्रा असतात, वीक पेक्षा वेगळे असतात, बरोबर ना. 52 वीक्स आणि एक्स्ट्रा आहे तुमच्याकडे 2 डेज. ठीक आहे, लीप इयर असेल तर काय करायचं, 2 डेज एक्स्ट्रा घ्यायचं. चला एक्झाम्पल आपण इथं घेऊया. ठीक आहे, 1 जानेवारी 2020, 1 जानेवारी 2020 ला सॅटरडे आहे. ओके, सो 1 जानेवारी 2021 ला कुठला डे असेल. ओके, आता आपण नेक्स्ट इयर मध्ये गेलोय. ओके, आणि बघा इथे बघायचं लीप इयर आहे का, 2020. लीप इयर म्हणजे काय, ज्याला आपण 4 ने डिवाइड करू शकतो. जे इयर 4 ने डिव्हिजिबल आहे, जे इयर 4 ने डिव्हिजिबल आहे ते लीप इयर राहतं. ओके, 2020 हे 4 ने डिव्हिजिबल आहे, सो दॅट हे तुमचं लीप इयर झालं. ओके, आणि लीप इयर मध्ये बघा फेब्रुवारी मंथ काउंट होतो का, हो. आपण 1 जानेवारी पासून ते 1 जानेवारी 2021 पर्यंत काउंट करतोय डेज, म्हणजे त्याच्यामध्ये जानेवारी मंथ येतोय, बरोबर. 2020चा जानेवारी मंथ येतोय, त्याच्यामध्ये वन डे एक्स्ट्रा आहे. सो आपण इथं म्हणू शकतो की इथं आपल्याला काय करायचे, 2 डेज एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे ज्यावेळेस आपण डे काउंट करतो त्याच्यामध्ये काय करायचं, 2 डे एक्स्ट्रा काउंट करायचे, कारण लीप इयर आहे. म्हणजे सॅटरडे प्लस 2 डे एक्स्ट्रा काउंट करा, बरोबर. सॅटरडे नंतर संडे, वन डे झाला. संडे नंतर मंडे, 2 डेज. म्हणजे इथं राहील तुमचा मंडे, बरोबर. 1 जानेवारी 2020 ला सॅटरडे होता, बरोबर. 2020 काय तुमचं लीप इयर आहे, तर 2 डेज काय करायचं, आपल्याला एक्स्ट्रा फॉरवर्ड करायचं होतं किंवा समोर जायचं होतं. ओके, 1 जानेवारी 2021 मध्ये काय होता, सॅटरडे होता, 2 डेज आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. सॅटरडे नंतर संडे आणि मंडे, म्हणजे मंडे असेल तुमचा 1 जानेवारी 2021 ला. ठीक आहे, राईट. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इज इट क्लिअर, हे सगळ्यांना क्लिअर आहे का, मला एकदा सांगा. या दोन गोष्टी समजल्या. नॉर्मल इयर मध्ये वन डे एक्स्ट्रा आहे तर वन डे एक्स्ट्रा करायचं, राईट. एक दिवस फक्त समोर जायचा. लीप इयर मध्ये 2 दिवस समोर जायचे. सरळ मराठीमध्ये सांगितलेलं आहे. अरे एक एक सांगा. हा, तुम्ही
एक एक सांगत नाहीये, मला काही समजत नाहीये. ठीक आहे, काही समजत नाही तुम्ही काय सांगताय, हो म्हणताय की नाही म्हणताय. चला चार्ट मध्ये सुद्धा सांगू शकता. चला बघा, सोपं आहे, काहीच नाहीये. बघा, नॉर्मल इयर मध्ये काय राहतं, 365 डेज असतात. मीन्स 52 वीक्स प्लस 1 डे राहतो. ओके, मिश्रण बघितलं आता. ठीक आहे, सांगतो पुन्हा. बरोबर, बघा पुन्हा एक्सप्लेन करतो या गोष्टी. बघा, नॉर्मल इयर मध्ये काय राहतं रे, नॉर्मल इयर मध्ये बघा 365 डेज असतात. बरोबर, नॉर्मल इयर मध्ये काय राहतं रे, 365 डेज असतात. याला जर वीक मध्ये कन्वर्ट केलं तर 52 वीक्स असतात. ओके, आणि 52 वीक्स मीन्स वॉट रे, 52 वीक्स प्लस 1 डे. कारण 365 ला आपण डिवाइड केलं तर 52 काय येतं, क्वेश्चन येतो, रिमाइंडर 1 येतं, म्हणजे तो तुमचा एक्स्ट्रा डे आहे. ओके, 52 वीक्स म्हणजे काय आहे की जे काही वीक मध्ये 7 डेज असतात, हे 52 टाइम्स काय होतात, रिपीट होतात. आणि हा जो 1 डे आहे याचा अर्थ असा होतो की जो इयरचा फर्स्ट डे आहे तो तुमचा 53 टाइम्स येतो, आणि रिमेनिंग जे डेज आहेत वीक मधले हे तुमचे 52 टाइम्स येतात. फर्स्ट डे फक्त 53 टाइम्स येतोय. लीप इयर म्हणजे काय, त्याच्यामध्ये 366 दिवस असतात. मीन्स 366 डेज असतात. बरोबर, मग हे कोणत्या मंथ मध्ये राहतो, तर जो फेब्रुवारी मंथ राहतो, तर त्या फेब्रुवारी मंथ जनरली काय राहतो, 28 डेजचा असतो. बरोबर, बट लीप इयर असेल तर तो 29चा होतो. बरोबर, लीप असेल तर काय होतो, 29चा होतो. ओके, म्हणजे लीप इयर मध्ये फेब्रुवारी मंथ मध्ये 29th म्हणजे लास्ट डे असतो फेब्रुवारी मंथचा, तो एक ऍड होतो फक्त. बाकीच्या नॉर्मल इयर मध्ये काय राहतो, फेब्रुवारी जो मंथ आहे हा तुमचा 28 डेजचा असतो फक्त. हे लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? आता 366 डेज होतात, त्याला जर 7 डिवाइड केलं तर 52 वीक्स येतात, आणि 2 काय येतोय, तुमचा रिमाइंडर येतोय. म्हणजे त्या इयर मध्ये 52, त्या इयर मध्ये जो वीक जो आहे, वीक मध्ये जे डेज आहेत हे तुमचे 52 टाइम्स रिपीट होतात. वीक मध्ये कोणते पण डेज असतात. वीक म्हणजे काय आहे, संडे, मंडे, ट्युजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. बरोबर, ओके, देन अगेन संडे. तर वीक मध्ये हे जे डेज आहेत हे 52 टाइम्स काय होतात, रिपीट होतात. बरोबर, आणि त्या इयरचे जे काही फर्स्ट 2 डेज आहेत, बरोबर, 1 ऑफ जानेवारी अँड 2 ऑफ जानेवारी, हे काय येतात, हे तुमचे 53 टाइम्स येतात. कारण जे 2 डेज एक्स्ट्रा आहेत त्याच्यामध्ये काय होणार, फर्स्ट डे आणि सेकंड डे रिपीट होणार. इज इट क्लिअर? देन बघा, तुम्हाला मी हे सांगितलं होतं की नॉर्मल इयर मध्ये काय होतं बघा, आपण 1 डे समोर जायचं. म्हणजे एखाद्या डेला जर सॅटरडे असेल तर त्याच डेला नेक्स्ट इयर मध्ये काय होईल रे, 1 डे समोर जायचं. संडे असेल तर मंडे घ्यायचा, मंडे असेल तर ट्युजडे घ्यायचा, ट्युजडे असेल तर वेन्सडे घ्यायचा, वेन्सडे असेल तर समोरचा डे घ्यायचा. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आणि लीप इयर मध्ये काय करायचंय, लीप इयर मध्ये काय करायचं, 2 डेज एक्स्ट्रा करायची फक्त. ठीक आहे, फक्त 2 डेज एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे मंडे असेल तर ट्युजडे वेन्सडे, संडे असेल तर मंडे अँड ट्युजडे, एवढं करायचं आहे. ठीक आहे, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही नाहीये, बेसिक आहे. ठीक आहे, सगळ्यांनी मला सांगा, समजलं का? यस यस सांगा. ओके, चला चला, बस झालंय. क्लिअर. ओके ओके, चला वेट करा.
एवढं क्लिअर झालं? ठीक आहे. आता आपण जाऊया वीकडे कडे. ठीक आहे, वीकडे. वीकडे. आता बघा, वीकडे मध्ये असतात तुमचे 7 डेज. ओके, वीक मध्ये असतात 7 डेज. ठीक आहे, वीक मध्ये असतात 7 डेज. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, इथे मी काय करतोय, इथं काही डेज इथं आपण लिहूया. ठीक आहे, फर्स्ट डेट पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21st 22nd 23rd 24th 25th 26th 27th 28th 29th 30th and 31st. ओके, आता काही मंथ 31st चे असतात, काही मंथ 30 चे असतात. ओके, लक्षात ठेवा, मंथ जे असतात ना, काही 30 डेजचे असतात, काही 31st डेजचे असतात. ठीक आहे, आणि फेब्रुवारी मंथ आहे तो एकच मंथ आहे की जो 28चा किंवा 29चा असू शकतो. ओके, इट्स तो लीप इयर असेल तर 29चा. ओके, चला आता बघा, आता इथं काय करायचं, आपण फर्स्ट डे जे आहे ते आपण बघू. आता बघा, फर्स्ट फॉर एक्झाम्पल जो तुमचा फर्स्ट डे आहे मंथचा, हा तुमचा मंडे आहे. ओके, मंडे. ओके, ट्यूजडे. ओके, देन वेन्सडे, देन थर्सडे. ओके, देन फ्रायडे, देन सॅटरडे. ओके, इथं सॅटरडे अँड देन संडे. ठीक आहे, म्हणजे बघा, हा झाला तुमचा वीक. लक्ष द्या, आता डे कसे रिपीट होतात ते इम्पॉर्टंट आहे. हा झाला तुमचा वीक, बरोबर. आता बघा, हा वीक झाला. आता यानंतर जे डेज येतात ते रिपीट होतात, बरोबर, रिपीट होतात. बघा, आता 7 पर्यंत संडे झाला, सो अगेन आता 8 तारखेला काय असेल रे, 8 डेटला काय असेल, अगेन मंडे येतो, बरोबर, मंडे. आता अगेन इथं 9th ला काय होईल, रिपीट होतो, ट्यूजडे. राईट, 10 ला काय येईल तुमचं, अगेन वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड अगेन संडे. बघा, म्हणजे बघा, लास्ट काय होता वीकचा 7. ओके, 7 + 7 14. ओके, म्हणजे 7चा मल्टिपल जो आहे बघा 14. ओके, इथे काय संडे आहे, बरोबर, इथं काय आहे, संडे आहे. ठीक आहे, चला आता पुन्हा रिपीट होईल. बघा, हा झाला तुमचा वीक. ठीक आहे, ठीक आहे, चला आता हा झाला तुमचा फर्स्ट वीक, हा झाला तुमचा सेकंड वीक. सो अगेन बघा, आता काय होतं, अगेन रिपीट, तीच प्रोसेस सेम. अगेन काय होतं, तीच प्रोसेस सेम. ठीक आहे, बघा, हा तुमचा बघा अगेन मंडे, मंडे, ट्यूजडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड अगेन संडे. बघा, 21st हा जो तुमचा डे आहे, हा 7चा मल्टिपल आहे ना, दिस इज युअर मल्टिपल ऑफ 7. ओके, सो इथे काय झाला, संडे अगेन झाला. बघा, 7th डेटला संडे होता, 14th ला संडे आला, देन 21st ला संडे आला. राईट, सो अगेन बघा, हे रिपीट होणार, आता हे चालूच राहणार. ठीक आहे, मीन्स बघा, अगेन इथं बघा, मंडे, अगेन ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ओके, अँड अगेन संडे. बघा, 21st अगेन 7 डे ऍड केले त्याच्यामध्ये आपण, 28 ला अगेन संडे आला. ओके, 28 ला संडे आला. आता बघा, हा झाला तुमचा थर्ड वीक. ओके, हा थर्ड वीक, आणि हा झाला बघा तुमचा फोर्थ वीक. हा झाला फोर्थ वीक. ओके,
मीन्स मंडे पासून संडे पर्यंत जे काही डेज आहेत हे 4 टाइम रिपीट होतात, बरोबर ना? बघा या वीक मध्ये सर्वच्या सर्व डेज काय झाले, रिपीट झाले. ओके, या वीक मध्ये सर्व डेज रिपीट झाले. त्यानंतर या वीक मध्ये सर्व डेज रिपीट झाले आणि या वीक मध्ये सुद्धा सर्व डेज रिपीट झाले. म्हणजे 4 वीक्स आहेत. 28 पर्यंत तुमचे 4 वीक झाले, बरोबर. 28 डे पर्यंत तुमचे 4 वीक्स झालेत. आणि 4 वीक्स म्हणजे काय की वीक मध्ये जे काही डेज आहेत हे 4 टाइम रिपीट झालेत. 4 टाइम म्हणजे मंडे 4 टाइम आला 28 पर्यंत. 28 पर्यंत लक्षात द्या. अजून 29, 30 आणि 31 हे अजून तिथं घ्यायचं बाकी आहे. 28 पर्यंत फक्त. आता तर 28 पर्यंत बघा, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे हे जे डेज आहेत 7 हे 4 टाइम आलेले आहेत. म्हणजे ट्यूजडे पण 4 टाइम, वेन्सडे पण 4 टाइम, थर्सडे पण 4 टाइम, फ्रायडे पण 4 टाइम, सॅटरडे पण 4 टाइम, संडे पण 4 टाइम, मंडे पण 4 टाइम. ठीक आहे, ठीक आहे. चला इथपर्यंत. आता बघा इथं तर तुमचा वीक कंप्लीट होणार नाही, राईट. सो 29 ला काय होईल, अगेन 29 ला काय होईल इथे. एक मिनिट, लाईट गेली, एक मिनिट थांबा. एक मिनिट. आज पूर्ण एक्सप्लेन करतो, उद्या तुम्हाला सांगतो काव्य ते पण सांगतो. ठीक आहे, अगोदर हे समजून घ्या, त्यानंतर बॅक मध्ये विचारलं काय करत ते पण सांगतो. डोंट वरी, ते पण सांगतो. सध्या फक्त हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बॅक मध्ये काय करायचं ते तुम्हाला मी हे सगळं एक्सप्लेन केल्यानंतर त्यावर पण तुम्हाला विचारतो. ठीक आहे, बघा इथपर्यंत झालंय. एक मिनिट थांबा फक्त. ओके चला, क्लिअर आहे. चला क्लिअर आहे. ओके चला, इथपर्यंत काय झाले, तुमचे 4 वीक झाले. 4 वीक म्हणजे काय आहे की जे वीक मध्ये डेज आहेत 7 ते 4 टाइम रिपीट झाले. ओके, इज इट क्लिअर? देन बघा आता इथं काय कन्सेप्ट आहे. इथं बघा 29 ला काय होईल रे, 29 ला अगेन तुमचा मंडे येणार. संडे पर्यंत आलोय तर अगेन इथं मंडे येणार. ओके, देन इथं ट्यूजडे येणार आणि अगेन इथं वेन्सडे येणार. ठीक आहे, अगेन इथं वेन्सडे येणार. म्हणजे बघा या 28 पर्यंत, 28 डे पर्यंत तुमचे सगळ्याच्या सगळे जे डेज आहेत वीक मध्ये हे 4 टाइम रिपीट झाले, बरोबर. बट बघा आता इथं 29, 30 आणि 31 हे जे डेज आहेत हे कोणते रिपीट झाले बघा. आता इथपर्यंत काय झालंय, तुमचा लास्ट डे, वीक मधला लास्ट डे कोणता होता, संडे, बरोबर. तर संडेचा मल्टिपल काय येतो, 7, 7चा 14, 14 ला पण संडे. 21 7चं मल्टिपल तिथे पण संडे. ओके, 28 7चं मल्टिपल तिथं पण संडे. म्हणजे वीकचा लास्ट डे संडे होता, बरोबर, त्या मंथ मध्ये. तर तोच आपल्याला मिळाला. ठीक आहे, मग आता काय होईल, संडे नंतर अगेन तुमचा जो फर्स्ट डे आहे त्या मंथ मध्ये तो इथे रिपीट होतो, मंडे. ओके, देन तुमचा सेकंड डे कुठला आहे, ट्यूजडे, इथे रिपीट झाला. देन थर्ड डे कोणता आहे, वेन्सडे, तर तो इथे रिपीट झालाय, बरोबर. म्हणजे बघा आता बाकीचे सगळे डेज जे आहेत म्हणजे वीक मध्ये जे डेज आहेत 7 ते 4 टाइम्स रिपीट झाले अप टू द 28th डेज ऑफ दॅट मंथ. बट आता 29, 30 आणि 31 पर्यंत बघा, मंडे जो आहे, मंडे इथे अजून एकदा आलाय, ट्यूजडे पण अजून एकदा वाढलाय. ओके, अजून एकदा आलाय आणि वेन्सडे पण एकदा वाढलाय. म्हणजे मंथचे जे स्टार्टिंगचे 3 डेज आहेत, मंथचे स्टार्टिंगचे 3 डेज आहेत हे तुमचे 5 टाइम्स येतात. बघा मंडे बघा इथं 1, 2, 3, 4 इथपर्यंत मंडे 4 आले, कारण 4 वीक 4 मंडे, बरोबर. आणि हा एक मंडे, म्हणजे मंडे झाले आता 5 टाइम्स, बरोबर. म्हणजे एखाद्या डेजला बघा, एखाद्या मंथला जर तुम्ही 7 न जर मल्टिप्लाय केलं, सांगतो आता कसं बघा. आता हे तर तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी सांगितलं, बरोबर. एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला सांगितलं इथं 31 डेज पर्यंत.
बट काय करायचं बघा, एखाद्या मंथ मध्ये फॉर एक्झाम्पल 28 डेज आहेत, काय करायचं 7 डिवाइड करायचं, राईट. 7 डिवाइड केलं तर काय येतं, 7 4 28, रिमाइंडर आलं 0 0, बरोबर. म्हणजे एखाद्या मंथ मध्ये जर 28 डेज असतील, बरोबर, तर काय होतात 4 वीक्स होतात आणि रिमाइंडर मध्ये 0 येतं. रिमाइंडर मध्ये 0 आलं म्हणजे कुठलाच डे एक्स्ट्रा येत नाहीये, बरोबर. कुठला डे एक्स्ट्रा येत नाहीये म्हणजे काहीच करण्याची गरज नाहीये, बरोबर. कुठला डे एक्स्ट्रा येत नाहीये, ठीक आहे. म्हणजे सगळे डेज जे आहेत त्या मंथ मध्ये 4 टाइम्स येतात. बट 29चा मंथ असेल तर 7 डिवाइड करा, 7 4 28 येतो, बरोबर. रिमाइंडर मध्ये 1 येतं. म्हणजे बघा, हा जो रिमाइंडर मध्ये 1 आहे म्हणजे हा झाला तुमचा 29th डे ऑफ दॅट मंथ. ओके, म्हणजे त्या डेला काय होणार, एक डे एक्स्ट्रा येतो. म्हणजे हा डे कुठं असेल, सोपं, मंथला जो स्टार्टिंगचा डे आहे तोच इथं रिपीट होणार. मंथचा स्टार्टिंगचा डे कोणता आहे, मंडे, तिथं मंडे रिपीट झाला. म्हणजे काय करायचंय, त्या मंथ मध्ये एक डे एक्स्ट्रा जायचं, बरोबर, राईट. व बघा इथं रिमाइंडर मध्ये जे येतं तेवढे डेज काय करायचं, फक्त आपण समोर जायचं, ठीक आहे. 30 घ्या, 30ला जर 7 डिवाइड केलं तर येतं बघा 7 4 28, रिमाइंडर मध्ये 2 येतं. 31 असेल तर 31 असेल तर रिमाइंडर मध्ये 3 येतं. म्हणजे जेवढे एक्स्ट्रा डेज येतात तेवढं काय करायचं, स्टार्टिंगचे डेज घ्यायचे. एक डे आला तर स्टार्टिंगचा एक डे घ्यायचा, 2 डेज आला स्टार्टिंगचे 2 डेज घ्यायचे, 3 डेज आले रिमाइंडर मध्ये तर स्टार्टिंगचे 3 डेज घ्यायचे. ओके, म्हणजे बघा हे 3 डेज म्हणजे काय आहेत, की हे जे 3 डेज आहेत त्या मंथ मध्ये 5 टाइम्स येतात. ओके, म्हणजे 28चा जर मंथ असेल तर कुठलाच डे 5 टाइम्स येत नाही, सगळे 4 टाइम्स येतात, कारण 4च वीक होतात ना. 28 एक्झॅक्टली डिव्हिजिबल आहे बाय द 7, ठीक आहे. 29 असेल तर एक डे एक्स्ट्रा आहे, म्हणजे स्टार्टिंगचा डे जो आहे तो 5 टाइम्स येतो, कारण 4 वीक आणि एक डे एक्स्ट्रा, तो 1 डे एक्स्ट्रा कुठला आहे, स्टार्टिंगचा, म्हणजे तो 5 टाइम्स येतो स्टार्टिंगचा डे, ठीक आहे. 30 असेल तर 2 डेज एक्स्ट्रा येतात, बरोबर. 2 डेज एक्स्ट्रा येत असतील तर काय होतं रे, तर स्टार्टिंगचे 2 डेज एक्स्ट्रा येतील, बरोबर. म्हणजे ते 2 डेज 5 टाइम्स येतील. 31 असेल तर 3 डेज एक्स्ट्रा येतील, म्हणजे ते 3 डेज काय होतात तुमचे 5 टाइम्स येतात इन दॅट मंथ, ठीक आहे. चला, इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. एकदम सोपं आहे, काहीच वेगळं नाही इथपर्यंत, ठीक आहे. चला, आता काही डेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे. जसं की चिल्ड्रन डे असेल तर 14 नोव्हेंबर, टीचर डे असेल तर 5 सप्टेंबर, इंडिपेंडन्स डे असेल तर 15 ऑगस्ट, ओके. लोकमान्य टिळक अॅनिव्हर्सरी असेल तर 1 ऑगस्ट, ठीक आहे. महाराष्ट्र डे असेल तर 1 मे, महात्मा गांधी अॅनिव्हर्सरी असेल तर 2 ऑक्टोबर, क्रिसमस डे असेल तर 25 डिसेंबर, ओके. सो जे काही फेमस डेज आहेत, आता कोणते डेज लक्षात ठेवायचं, त्यांची डेट लक्षात ठेवायची की जे तुमच्या स्कूलमध्ये आपण जनरली सेलिब्रेट करतो. स्कूलमध्ये आपण काय काय सेलिब्रेट करतो, चिल्ड्रन डे, टीचर डे, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, लोकमान्य टिळक अॅनिव्हर्सरी, राईट. देन महाराष्ट्र डे, महात्मा गांधी अॅनिव्हर्सरी, क्रिसमस डे, एक्सेट्रा, ओके. तर हे डेज काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बुकमध्ये पण गिवन आहे, ठीक आहे. बट चला, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे. चला, ओके. चिल्ड्रन डे, आणि तुम्हाला ग्रुपमध्ये पण मी टाकतो याला, ठीक आहे. 14 नोव्हेंबर, ओके. टीचर्स डे 5 सप्टेंबर, ओके. इंडिपेंडन्स डे, 1 मिनिट, सिंपल आहे, 15 ऑगस्ट. रिपब्लिक डे, ओके, 26 जानेवारी, ओके. देन लोकमान्य टिळक अॅनिव्हर्सरी,
ओके, 1 ऑगस्ट. ठीक आहे, सिंपल फक्त बघा. ठीक आहे, हे जे डेज वगैरे आहेत इम्पॉर्टंट, जे आपण स्कूलमध्ये सेलिब्रेट करतो, ते तुम्हाला मी 1-2 दिवसामध्ये देतो, ते रिसाइट करून घ्यायचे. ठीक आहे, राईट, हे झालंय. त्यानंतर महाराष्ट्र डे. महाराष्ट्र डे 1 मे. अरे पेनला काय झालंय? ओके, देन महात्मा गांधी जयंती किंवा महात्मा गांधी अॅनिव्हर्सरी. तर ती असते 2 ऑक्टोबर. बघा, आजच आपण सेलिब्रेट केली, राईट. क्रिसमस डे 25 डिसेंबर. ओके, तर हे काही डेज जे आहेत हे थोडस लक्षात ठेवा, बुकमध्ये पण आहेत. ठीक आहे, त्याला लक्षात ठेवा, तुम्हाला येऊन जातं. ठीक आहे, चला. तर हे तर झाले. यानंतर बघा, कुठल्या मंथ मध्ये किती डेज असतात हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण सगळं आपल्याला माहित आहे, बट कुठल्या मंथ मध्ये किती डेज आहेत हेच माहित नाही, तर नाही चालत, सगळं चुकतं आपलं, बरोबर. तर बघा, त्यासाठी काय करायचं बघा, तर इन दिस वे तुमच्या हँड बघा, तुमच्या हँड काय करत तुम्हाला अशी पकडायची आहेत. ठीक आहे, बघा तुम्हाला माहित असेल, अशी तुम्हाला काय करायचं, तुमच्या हँड्स पकडा दोन्ही, राईट. तर याच्यामध्ये बघा, तुमच्या हँडचा जो पीक आहे, बरोबर ना, हा पीक पोर्शन म्हणा, म्हणजे जो भाग वरती आहे तो असतो 31 डेचा. ओके, आणि जो खोल आहे व्हॅली सारखा, ओके, व्हॅली सारखा, तो 30 डेजचा किंवा 28 डेजचा. आता फेब्रुवारी मंथ जो आहे हा 30 डेजचा नसतो, बरोबर, हा असतो 28 डेजचा. फेब्रुवारी जो असतो हा 28 डेजचा मंथ आहे. बट लीप असेल तर 1 डे एक्स्ट्रा होतो, 29चा असतो. ओके, बाकी सगळे तुमचे 30 आणि 31चेच आहे. ठीक आहे, चला बघा. आता बघा, तुम्ही असं करा, सगळेजण आपापले हँड्स पकडा, सगळ्यांनी कॅमेरे चालू करा आणि मला दाखवा. असे हँड पकडा तुम्ही आणि मला दाखवा कोण कोण पकडले. ओके, पकडताय तुम्ही असं. ओके, ओके, हितांश कसे पकडले? प्रथमेश, स्वरा, यस 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 यस, करेक्ट करेक्ट हितांश, परफेक्ट परफेक्ट हितांश. चला, अशी पकडायची आहे. ठीक आहे, आता हे केल्यानंतर काय करायचं बघा, जो तुमचा उंच भाग राहतो, बरोबर, तुमच्या हाताचा जो उंच भाग आहे सिंपल, ठीक आहे, तो असतो 31. बघा, उंच म्हणजे 31 डेज आहेत त्या मंथ मध्ये. खाली जर असेल, व्हॅली सारखं असेल, तर काय म्हणायचं, कमी डेज आहेत, मीन्स 30 डेज. ठीक आहे, फेब्रुवारी मध्ये 28 डेज असतात, हे लक्षात ठेवायचं, नाही तर फेब्रुवारी मध्ये पण 30 डेज करसाल नाही. ठीक आहे, बघा, उंच भाग जो आहे 31 डे. ठीक आहे, व्हॅली सारखा आहे, फेब्रुवारी आहे तर 20. देन बघा, अगेन उंच आहे मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जानेवारी बघा, सॉरी जून 3 डेज, जुलै वरती येतोय ना 31 डे, ऑगस्ट पण वरती येतोय 31 डे. ठीक आहे, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट 31 किंवा आपण म्हणूया 31 डेज असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, सप्टेंबर खाली आहे 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर खाली आहे 30, डिसेंबर 31. ठीक आहे, तर यावरनं तुम्ही काय करू शकता, जे डेज आहेत कुठल्या मंथ मध्ये किती डेज, हे असं तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. हे सिंपल आहे,
असे तुमचे हात पकडायचे आणि काय करायचं, असे हात पकडायचे आणि तुम्ही तुमच्या लेफ्ट कडनं स्टार्ट करायचं. लेफ्ट कडे उंच भाग आहे 31 डेज. ओके, 28 मार्च 31 डेज, एप्रिल 30 डेज, मे 31 डेज, असं. ठीक आहे, यावरून तुम्हाला नंबर ऑफ डेज त्या मंथ मध्ये किती आहेत हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. ठीक आहे, हे तर झालंय. ठीक आहे, आता हे झालंय. आता बघा, ज्या वेळेस आपण बॅक जातो, म्हणजे हे तर झालं आपण जेव्हा फॉरवर्ड जातो, फॉर एक्झाम्पल एखाद्या इयर मध्ये आपण फॉरवर्ड गेलो, बॅक जर गेलो तर काय करायचं, ज्या प्रकारे आपण नेक्स्ट इयर मध्ये गेलो तर काय करतो, डेज ऍड करतो त्याच्यामध्ये, बरोबर ना, ऍड करतो. ठीक आहे, आणि बॅक गेलं तर काय करायचं, डे सबट्रॅक्ट करायचा. बघा कसं, बघा आता 1 जानेवारी 2014 घेऊ आपण. 14 ला तुमचा सॅटरडे होता. ओके, सॅटरडे होता. ठीक आहे, आपण काय करायचं, 1 डे आपल्याला बॅक जायचं आहे किंवा त्याच डेटला बट लास्ट इयर मध्ये जायचं आहे. म्हणजे मी इथं करतोय 1 जानेवारी 2013. आता दोन्ही लीप इयर नाहीत, सो दॅट आपल्याला काय करायचं आहे, फक्त लीप इयर नाही, नॉर्मल इयर आहेत. नॉर्मल इयर जर म्हणलं तर नॉर्मल इयर मध्ये फक्त 1 डे एक्स्ट्रा राहतो, बरोबर ना. तर याच्यामध्ये काय करायचं, आपण बॅक जातोय, 1 डे फक्त काय करायचं, बॅक यायचं. ठीक आहे, सॅटरडे आहे तर सॅटरडेच्या अगोदर कुठला डे राहतो, तर तेवढं फक्त काय करायचंय, तुम्हाला बॅक यायचंय. म्हणजे सॅटरडेच्या अगोदर राहतो फ्रायडे. म्हणजे 1 जानेवारी 2013 ला असेल तुमचा फ्रायडे. ठीक आहे, फ्रायडे. समोर जाताना 1 डे ऍड करायचं, म्हणजे समोरच्या डेला जायचं, बरोबर. सॅटरडे असेल तर संडे येईल, बरोबर. आणि बॅक जर गेलो तर 1 डे सबट्रॅक्ट करायचा. सॅटरडे असेल तर बॅक डे कुठला आहे किंवा अगोदरचा डे कुठला आहे, फ्रायडे, तर फ्रायडे येतो. बस सेम कन्सेप्ट, काहीच नाही करायचं दुसरं. ठीक आहे, बस याच्या पलीकडे तुम्हाला काहीही करायचं नाही, बरोबर. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आहे. ठीक आहे, चला आता एक क्वेश्चन देतो, बरोबर. क्वेश्चन देतो, सगळ्यांनी काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यांनी क्वेश्चन काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. अँड मला सांगा तुम्ही, ओके, काय असेल. चला एक लिहून देतो क्वेश्चन, हा बघा. बघा, क्वेश्चन सिंपल आहे. आता इथे काय करायचं आहे, त्याच इयर मध्ये डे विचारला बट डिफरंट मंथ मध्ये. 8 फेब्रुवारी 2023 वॉज संडे अँड व्हॉट वॉज द डे ऑन द 8 मार्च 2023. काय करायचं, अगोदर नंबर ऑफ डेज काउंट करायचे. मीन्स 8 फेब्रुवारी टू द 8 मार्च, 8 फेब्रुवारी टू द 8 मार्च, हे किती डेज होतात, त्याला 7 ने डिवाइड करायचं. रिमाइंडर जेवढे येतं तेवढे डेज समोर जायचं. चला करा, पटकन करा. ओके, 8 फेब्रुवारी, बघा 8 फेब्रुवारी 2020, सॉरी 2013 टू 8 मार्च 2013, हे नंबर ऑफ किती डेज होतात रे,
नंबर ऑफ किती डेज आहे ते, किती डेज आहेत? 8 फेब्रुवारी पासून ते 8 मार्च पर्यंत किती डेज झालेत? किती डेज झाले ते सांगा ना, आन्सर नका सांगू मला. 60 डेज कसं येईल? 20 डेज काही पण, काही पण का, काही पण 20 डेज 61 डेज कसं येईल? आन्सर कसं दिलं तुम्ही? 61 डेज कसे होतील? तुम्ही कमाल करता यार. फेब नंतर मार्च राहतो ना, मार्चची 8च तारीख आहे, मार्च नंतर 8च तारीख येते. चला विचार करा आणि सांगा. जमदाडे 35 डेज कसे येतील? 35 डेज कधी येतील? फेब्रुवारीचे जर तुम्ही 28 डेज घेतले तर फेब्रुवारी सॉरी हा, थोडं नेटवर्क. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला क्लिअर. आता काय करायचं बघा, एक तर डेज काउंट करा, सिंपल राहतं. ओके, चला आपण बघूया. आता याला तुम्ही बघा, डेज काउंट करा, आणि डेज काउंट जर करता येत नसतील, सगळ्यांनी थांबायचं आहे आता. ठीक आहे, सगळ्यांनी थांबा, कोणी कॉमेंट करू नका. आता सगळ्यांनी बघा इकडं, राईट, सगळ्यांनी थोडंसं इथे लक्ष द्या. आणि आपल्याला डेज जर काउंट करता येत नसतील तर काय करायचं? तिथे हा येते बरं, नेटवर्कचा इश्यू आला होता. ठीक आहे, ठीक आहे. चला बघा, तर काय करायचं, तुम्हाला मी काय सांगितलं की की एका डेज मध्ये, एखाद्या डेज मध्ये जर आपण 7 डेज ऍड केलं, बरोबर, 7 डेज जर ऍड केलं तर काय होतं रे? काय होईल? चला आता बघा, 8 फेब्रुवारीला काय आहे? संडे होता. मग आपण म्हणू 8 तारखेला संडे होता. ठीक आहे, मग नेक्स्ट संडे कोणत्या तारखेला असेल रे?
8 + 7 मीन्स नेक्स्ट संडे तुमचा 15 तारखेला असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट संडे कोणत्या तारखेला असेल, अगेन त्याच्यामध्ये 7 ऍड करा. 22. मंथ आहे. फेब्रुवारीमध्ये काय राहतात, 28 डेज राहतात. ओके. आणि 28 नंतर तुमचा मार्चचा फर्स्ट डे स्टार्ट होतो. ओके. म्हणजे 1 मार्चला तुमचा काय असेल, संडे असेल. ओके. आणि 1 मार्च मध्ये अगेन 7 डे ऍड करा, म्हणजे येतं 8 मार्च. आणि 8 मार्च काय झाले, 7 डे आपण समोर गेले म्हणजे तोच डे रिपीट करणार, म्हणजे झालंय बघा 8 मार्चला तुमचा संडेज असणार. बघा 8 फेब्रुवारीला काय होता, संडे होता. 7 डे ऍड केलं, बरोबर, म्हणजे तोच डे काय होतो, रिपीट होतो जेवढं डे ऍड केलं. 8 + 7 केलं 15, म्हणजे 15 तारखेला संडे रिपीट. अगेन 60 दिवस ऍड केले, 22 तारखेला संडे रिपीट. पुन्हा त्याच्यामध्ये 60 दिवस ऍड केले तर होतं तुमचं 29. पण 29 दिवस नाहीत फेब्रुवारीमध्ये, कारण ते लीप इयर नाहीये, नॉर्मल इयर आहे 2013. ओके. 29 येतं. 29 म्हणजे काय, 28 पर्यंत फेब्रुवारी म्हणता, एक दिवस नेक्स्ट मंथ मध्ये टाकून द्यायचा, म्हणजे 1 मार्च मध्ये संडे आला तुमचा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये अगेन 7 डे ऍड करा. 8 मार्च आलं, म्हणजे 8 मार्च सुद्धा तोच दिवस आलाय, म्हणजे संडे. ओके. तुमचं आन्सर काय राहतं, संडेच राहतं. बरोबर, काय राहतं, संडेच राहतं. ठीक आहे. बघा आता कसं. ठीक आहे. आता कसं करायचं ते बघा. आता डेज कसे काउंट करायचे. ठीक आहे. आता इथं काय करायचं बघा, इथे आहे 8 फेब्रुवारी आहे. आता मला सांगा किती डेज आहेत फेब्रुवारी मंथ मध्ये, तर फेब्रुवारी मंथ मध्ये आहे 28 डेज. ओके. आता हे 8 तारीख आहे ना, याला सबट्रॅक्ट करून टाकायचं. बरोबर, 8 फेब्रुवारी ना, याला सबट्रॅक्ट करून टाकायचं, कारण हे डेज आपण काउंट करणार नाही आता. बरोबर ना, समोरचे डे फक्त काउंट करणार आपण आता. सो 8 फेब्रुवारी नंतर 28 फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे 8 फेब्रुवारी पासून, 8 फेब्रुवारी सोडून द्या, 9 फेब्रुवारी पासून तर 28 फेब्रुवारी पर्यंत किती डेज होतात, तर काय करायचं, 28 - 8 करा, येतं 20. म्हणजे फेब्रुवारी मंथचे आपल्याला 20 डेज काउंट करायचे. फेब्रुवारी मंथचे 20 डेज. ओके. आणि मार्च मध्ये किती दिवस आपण ऍड करणार, 1 मार्च टू 8 मार्च, म्हणजे हे 8 डेज. म्हणजे 20 + 8 जर केलं तर 28 येतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 28 डेज समोर जायचं आहे. बरोबर. आणि 28 डेज समोर जायचं आहे, तो कुठला डेज येणार, लास्ट डेला 7 ने डिवाइड करा. ओके. 7 × 4 = 48, रिमाइंडर येतं 0. रिमाइंडर 0 आलं म्हणजे काय होतं, तोच डे रिपीट होतो. संडे होता, संडेच राहील. ओके. रिमाइंडर जर 1 आला असतं तर संडेच्या समोरचा डेज घ्यायचं काम पडलं असतं, मंडे. बरोबर. रिमाइंडर 2 आलं, मंडे, ट्यूजडे. 3 डे आलं, ट्यूजडे नंतर वेन्सडे, असं तुम्हाला घ्यायचं काम पडलं असतं. ठीक आहे. तर हे तिथं तुम्हाला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. ठीक आहे. चला, हे असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि उद्या आपण डायरेक्टली आपली जी एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइज वर फोकस करणार आहे. ठीक आहे. आणि त्यातले क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. आणि जे इम्पॉर्टंट डेज आहेत ते मी तुम्हाला ग्रुपमध्ये उद्या किंवा परवा शेअर करतो. ते रिसाईड करून घ्या. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जरी क्वेश्चन सॉल्व्ह करता आला, पण तुम्हाला हेच माहित नाहीये की नॅशनल सायन्स डे कधी असतो, तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो, बट आपल्याला माहित नाही की राष्ट्रीय विज्ञान दिवस किंवा आपण म्हणूया नॅशनल सायन्स डे किंवा महात्मा गांधी अॅनिव्हर्सरी किंवा टीचर डे, क्रिसमस डे कधी आहे हे माहित नसेल तर आपण त्या क्वेश्चन मध्ये डेट कशी पकडणार. ओके. सो ते तुम्हाला रिसाईड करून घ्यायचं आहे. चला, इथे आपण थांबतोय. सर्व एक्सप्लेन केलंय मी, मराठीमध्ये एक्सप्लेन केलंय, समजेल अशा भाषेमध्ये एक्सप्लेन केलंय. आपण थांबूया. नाही काव्या, 29 डेज नाही. बरोबर. बरोबर, 29 डेज होणार नाही. का होणार नाही, कारण काय करायचं आहे बघा, 28 आहेत, आपल्या समोरचे डे मोजायचे असतात, मागचे नाही.
बरोबर ना. समोरचे डे मोजायचे. तर 8 तारखेनंतर ते 28 पर्यंत, म्हणजे 8 तारखेपासून, 8 तारखे सोडू ना, कारण 8 तारीख सोडून द्यायची आपण. 8 तारखेच्या नंतर 28 तारखेपर्यंत किती दिवस होतात रे? सरळ 28 मधनं 8 वजा करा, 20 येतं. म्हणजे फेब्रुवारी ते 20 दिवस, आणि 1 मार्च ते 8 मार्च पर्यंत हे 8 दिवस. बरोबर. हे 8 ऍड करा, येतं 28. 28ला 7ने डिवाइड करा, रिमाइंडर 0 येतं. मग तुम्हाला एकही दिवस समोर जायचा नाहीये. संडे होता तर संडेच राहील. ओके, सिंपल आहे. जेव्हा एक्झाम्पल बघणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं. ठीक आहे, चला उद्या आपण भेटूया. थांबूया इथं. आणि नसेल समजलं तर हा रेकॉर्डेड व्हिडिओ मी नंतर अपलोड करतो उद्या सकाळी, एकदा बघून घ्या संध्याकाळसाठी. ठीक आहे, चला थांबूया. गुड बाय. चला गुड बाय. चला बाय.